भाऊ नमस्कार. सर्वप्रथम आपलं सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये सरचं स्वागत आहे. खूप खूप भाऊ, धन्यवाद. प्रभाग क्रमांक 24 मध्ये निवडणूक लढवण्याचा यंदाचा तुमचा अजेंडा काय? नेता विरुद्ध कार्यकर्ता. आणि प्रभागाच्या विकासा अजेंडा काय आहे तुमचा आणि त्यासाठी आपण आराखडा काय आखलेला आहे का? प्रभागामध्ये आज तागायत जो विकास झालेला नाहीये, किंबहुना पहिल्याचे जे राजकर्ते होते त्यांनी जो विकास केलेला नाहीये किंवा करण्यामध्ये अपयशी झालेले आहेत ते मी करून दाखवेल. ताई, तुम्ही काय सांगाल या संदर्भात? प्रभाग क्रमांक 24 मध्ये आपण मी महिलांसाठी आणि मुलींसाठी सुरक्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे. बायकांना घरकाम रोजगार मिळणार त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. ताई, महिला सक्षमीकरणासाठी आपण काय उपाययोजना किंवा आपल्या मनामध्ये काय असे आराखडे आखलेत का की महिलांसाठी संरक्षणासाठी आपण काय विचार केलाय का? माझं स्वप्न असं आहे की या जगातले या महाराष्ट्र प्रदेशाचे प्रत्येक मुलगी जिथे निर्धास्तपणे शाळेत जाईल आणि प्रत्येक महिलाला सुरक्षित वाटेल आणि प्रत्येक आईला त्याच्या कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल दिसेल असं माझं स्वप्न आहे. मग त्यानिमित्त माझ्याकडे जे आहे मी पूर्ण बघणार आहे. भाऊ, जनतेने यंदा कौल तुमच्या हातात दिला तर येणाऱ्या 5 वर्षासाठी विकासासाठी काय आराखडा आखलाय? विकासासाठी आराखडा नक्कीच आहे, पण हा पटल नाहीये विकासासाठी काय करणार हे सांगण्याचं. कारण अजून प्रचाराला 4 तास बाकी राहिलेले आहेत. जो विकास पूर्वी झालेला नाहीये तो विकास येणाऱ्या 5 वर्षामध्ये जनतेने मला कौल जर दिला तर नक्कीच प्रभाग 24 मधील जनता बघेल की भूतोना भविष्यती नगरसेवक काय करू शकतो. हा त्यांच्यापुढे एक रोल मॉडेल असणार आहे. माझ्या वतीने मी करून दाखवेल. ठीक आहे, धन्यवाद भाऊ. धन्यवाद.